मुंबईच्या समुद्रात बोट अपघाताची धक्कादायक घटना घडली आहे। या अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू झालाय तर अजूनही काही प्रवासी बेपत्ता आहेत। या अपघातात 101 प्रवाशांना वाचवण्यात यश आले, पण या अपघातात नवी मुंबईतील एका 6 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। घटना सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। गेटवे ऑफ इंडियावरून बोटीनं एलिफंटाला जाण्यासाठी नेहमी गर्दी असते। या ठिकाणी स्थानिक व्यावसायिकांकडून बोटीनं पर्यटकांना एलिफंटा इथं नेलं जातं। बुधवारी दुपारी नेहमीप्रमाणे नीलकमल या बोटीतून 110 प्रवासी एलिफंटाला जात होते, पण उरण कारंजा इथं पोहोचली असता नौदलाची एक स्पीड या बोटीला धडकली। ही धडक इतकी भीषण होती की नीलकमल बोटीला भगदाड पडलं आणि बोट बुडाली। या अपघातात एका 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय। हा मुलगा आपल्या कुटुंबियांसह एलिफंटा लेणी पाहण्यासाठी जाणार होता, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। दरम्यान नीलकमल बोटीतून एकूण 110 पर्यटक आणि क्रू मेंबर होते। 104 जण विविध रुग्णालयात उपचारासाठी भरती आहेत, त्यांची प्रकृती स्थिर आहे। 4 जणांची प्रकृती गंभीर आहे अशी अधिकृत माहिती मुंबई महापालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे। मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल फेर बोटीला एक सुसाट स्पीड धडकली। या अपघाताबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात माहिती दिली आहे। मुंबईजवळील बुचर आयलंड जवळ 3:55 नीलकमल नावाच्या फेरी बोटीला नेव्हीच्या स्पीड बोटनं धडक दिली। मोठा अपघात झाला। या अपघातात 101 लोकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले। नौदलाचे अधिकारी संदीप जगजीत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी 6:30 पर्यंत 13 जणांना मृत घोषित केलंय। यामध्ये 3 नौदलाचे कर्मचारी आहेत तर 10 नागरिक आहेत, त्यांना मृत घोषित केलंय। जखमींना नौदलाच्या रुग्णालयात दाखल केलं आहे असं फडणवीस यांनी सांगितलंय। नौदल आणि कोस्ट गार्ड तातडीनं बचाव कार्याला पोहोचले। यामध्ये 9 बोटी आणि हेलिकॉप्टरची मदत घेतली। आणखी बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू आहे। गुरुवारी याची अधिकृत माहिती दिली जाईल। या अपघातात मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दिली जाईल। या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल अशी सूचनाही फडणवीस यांनी दिलेली आहे।